आपने क्या हाई वोल्टेज ड्रामा बना और छोटी छोटी गलती शायद जो ओडली टीम ने दिखाई यहाँ से और जिसका बेनिफिट फ़ायदा, क्योंकि टेनिस क्रिकेट की दुनिया में जिस रफ्तार जिस गति से चल रही है घुड़सवारी टीम है, अगर उसके सामने आपने गलती इतना बड़ा करते हो, कहते ना शेर की पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं सीधा झप्पी मिलेगा। जो वो बीमर गेंद था ना उमकार, शायद वहाँ से मैच में कहूँगा पहला गेंद देखिए एक बढ़िया मुकाबला देखने को मिलेगा। राहुल सर देखिए आज कोई भी टीम को हम कम नहीं मान सकते हैं, आज एक शेर से सव्वा शेर ना डेफिनेटली आजच्या दिवसामध्ये आपल्याला खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल। दोन पुन्हा एकदा चांगल्या टीम इन ॲक्शनमध्ये आहेत, दोघांमध्ये एक चांगला क्रिकेट आपण मागच्या मॅचमध्ये बघितलं। वडवली संघानं काय संघर्ष केला, शेवटपर्यंत त्यांचे प्रयत्न पाहायला मिळाले, मात्र फायनली बाजी मारली मैदानाच्या आतमध्ये। जय बजरंग गोरसे बी संघानं बरेचसे त्यांचे खेळाडू टीममध्ये नव्हते, बघतो आपण राहुल सरकार खेळून नव्हता, कपिल केने ज्यांचा प्रमुख बॉलर तो देखील टीममध्ये नव्हता, मेघनाथ नव्हता, तरी देखील त्यांचा खेळ चांगला पाहायला मिळाला। ओद विकेटना समोर खेळलेत, डीपमध्ये पुन्हा प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतो। मोनिश पाटील चांगली फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला जरूर पाहायला मिळेल जेव्हा जेव्हा टेंबोली खेळते तेव्हा तेव्हा त्यांच्या माध्यमातून। नवी मुंबईचा संघ बघतो आपण, बोनकोडे हा देखील नामवंत संघ आहे। आजच्या दिवसामध्ये आपल्याला पर्वणी सगळ्यांसाठी आज डेफिनेटली तुम्हाला भरपूर चांगला क्रिकेट पाहायला मिळेल। ओद विकेटनं मिस सामिगे डाऊन द बॉल, तिकडे कोणी फिल्डर देखील रन्स इकडनं चांगला मिळतील, बाबा आपले सुरवे धावा चांगला मिळतील। पहिला चौकार येत असताना 4 धावा। मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना, स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संघाला। राज चंदन आणि मैदानाच्या मध्ये जितेश राऊत सध्या तरी मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दोन सलामीवीर फलंदाज, चौकार येतो प्राजच्या बॅटमधून। ओद विकेटना चांगला शॉट आहे, समोर जमिनी लगत खेळले, चांगली फिल्डिंगचा सँडर तुम्हाला मगाशीच सांगितलं। टेंबवली खेळते, तुम्हाला चांगली फिल्डिंग जरूर पाहायला मिळेल मैदानाच्या मगाशी देखील आपण बघितलं वडवली बीचच्या माध्यमातून कल्पेशनं काय फिल्डिंग केली होती। आज सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या मध्ये आणि जरूर आजचा दिवस तुम्ही मिस करू नका। या सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले, कोण बघतो आपण स्कोर बोर्ड 7 वरती आहे। ओद विकेट ना पुन्हा फुल टॉस आहे, बॅक टू द बॉलर खेळले, इकडनं फॉलो थ्रू मध्ये बघतो आपण चांगली फिल्डिंग, धाव मिळणार नाहीये। चांगली बॉलिंग करत असताना प्रतीक पाटिल। राहुल सर पिछली मैच को देखने के साथ कह सकते हो कि कहीं यहाँ पर धीमा शुरुआत देखने को मिला है, थोड़ा सा यहाँ पर मैंडेटरी पावर प्ले देखिए, यहाँ पर रन आ जाता है ना फिर अरे चलिए आगे निकले थे, सोच एकदम से साफ था भाई, बड़ा हिट खेला जाए, लेकिन क्या बढ़िया देखिए गेंदबाज ने फॉलो किया। थँक्यू बाबूशा। तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला भारतीय जनता पार्टीचं डोंबिवली शहरातील एक युवा नेतृत्व साहिल पाटील पडलेगाव यांचं आणि त्यांच्या सोबतीने आमचे मित्र निहाल ठाकूर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झाला आहे। तर त्यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती मयूरदादा आणि प्रतीकदादा यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती। तो चलिए राहुल सर बात करेंगे यहाँ से, टारगेट देखिए यहाँ से एक अच्छा सेट करना पड़ेगा। पिछला मैच देख लीजिए कितना बड़ा टारगेट बना था, यहाँ से 82 रनों की टारगेट है। और राहुल सर मैं ये नहीं कहूँगा कि यहाँ पे भी आपको 80 तक पहुँचना है, कम से कम अगर 70 के करीब पहुँच गए ना तो एक बढ़िया फाइट देखने को मिल सकता है। मैग्निफिसेंट बनकुड़े टीम देखिए यहाँ से, मैग्निफिसेंट बनकुड़े टीम देखिए बात करेंगे, टॉस हारने के बाद बल्लेबाजी मिला है और जहाँ पर देखिए शुरुआत भलाई धीमा हुआ है, लेकिन देखते हैं अब आने वाला ऊपर है। कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना राहुल सर, सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं। जो पिछला मैच में हमने देखा था, पवन पहले देखिए शांत थे, लेकिन सूरज केनी के आउट होने के बाद एकदम से उन्होंने अपना तरीका बदला था। जरूर खूप चांगला उल्लेख केला बाबूशा तुम्ही की थोडंसं संयम सुरुवातीला तेवढं, त्याच्यानंतर आपल्याला आक्रमण पाहायला मिळालं आणि 82 धावा चेस करणे एवढं इझी नाही आहे। ज्या अनुषंगाने आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली, पवनने केलेली बॅटिंग सुंदर, सूरज स्वास्थ्यामध्ये बाद झाला होता, त्याच्यानंतर भावेश पवारने केलेली बॅटिंग सुंदर पाहिली। म्हणजे आपण बघतो जेव्हा जेव्हा खेळल्या मैदानात किशोर मुकादम बाबू जेव्हा जेव्हा राहिलाय शेवटपर्यंत तेव्हा तेव्हा गोरसे जिंकलेले आजवरचा टॅनेसबॉल क्रिकेटचा इतिहास सांगतोय। जो आपण उल्लेख कॉमेंट बॉक्समध्ये ऐकला की 2 बॉलमध्ये 11 हव्यात किंवा 2 मध्ये 12 हव्यात, 2 मध्ये 4 किंवा 5-6 हव्यात, अशा बरेचसे कारनामे आतापर्यंत किशोर मुकादमने केलेले आहेत। सेकंड ओव्हरला सुरुवात, सँड अँड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न, मिसामिंग डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतोय, चांगली त्यांची फिल्डिंग, मात्र डीप मध्ये बघूया एक्झॅक्ट काय झालेलं आहे। रन्स आता किती असणार आहेत अंपायर चेक करतील आणि
सांगतील 2 की 1 जी धाव घेतलेली आहे सिंगलच 2 धावा माफ करा यस या 2 धावा इकडनं मिळतील तुम्हाला बघा हा रिप्लाय पाहायला मिळतोय टीव्ही स्क्रीन वरती झेल हातामध्ये जरूर पकडला त्याच्यानंतर बॉडीचा बॅलन्स असं वाटलं की बॅक साईडला लगेचच मागे बाउंड्री आहे चांगला चेंडू आहे खाली राहिला सबमरीन होता चेंडूवाना बाटचा बघतो आपण सध्या तरी संपर्क नाहीये बाबूसा 2 टीमने आतापर्यंत चांगला खेळ केलेला भिवंडीच्या बघतो आपण काल चांगले खेळले शेवटपर्यंत बघतो आपण वेहेलेची देखील टीम चांगली खेळली मग आईदी वरुणनगर संघ सुपर 10 मध्ये आहे आणि कालच्या दिवसामध्ये आई एकविरा स्पोर्ट्स बादवर सुपर 10 मध्ये पोहोचलेला आहे ओद विकेटनं समोर खेळलेत पुन्हा फटका चांगला 20 मध्ये डीप मधून फिल्डर पोहोचलाय तिकडे थोडीशी करा फिल्डिंग सेकंडचा कॉल वेगानं पुन्हा इकडनं 2 धावा आज बऱ्याचशा चुका होत असताना बघतो आपण प्रतीकडनं अशा मुळीच अपेक्षा नाहीयेत तो चुका करतो लगेच तो इनफिल्डच्या आतमध्ये आलाय आणि 2 धावेच्या मदतीनं बोनकोडीची आपण धावसंख्या बघतो स्कोर वरती आहे एकूण 11 धावा पलकावरती नहीं राहुल सर कहते ना अगर संघर्ष पहचान बड़ी करनी है तो फिर संघर्ष बड़ा करना पड़ता है यहाँ पर और शायद यहाँ से देखिए वो संघर्ष देने की कोशिश कर रहे हैं दोनों बैटर से चलिए काम तो आसान नहीं रहेगा लेकिन नामुमकिन में नहीं कुछ इस दुनिया में अरे चलिए बल्ले को लेकर यहाँ पर गेंद नीचे रहा यहाँ पर जो पहले विकेट की तलाश थी यहाँ पर टॉस जीतकर गेंदबाजी चुने थे और सेकेंड ओवर में देखिए बात करेंगे यहाँ पर सोम सफलता दिलाते हुए और ये साझेदारी देखिए एकदम यहाँ पर राहुल सर बात करेंगे शांत रहता हुआ तो व्यासपीठावरती शुभागमन झाला भारतीय जनता पार्टीचं युवा नेतृत्व युवा मोर्चा दिवा शहर अध्यक्ष आणि साहिल पाटील आमचे मित्र निहाल ठाकूर आणि नेहमीच पनोशीलवन संघ यानंतर जेव्हा जेव्हा अनेक विभागामध्ये तुम्हाला मग दहिवली असेल किंवा इथल्या भरपूर टुर्नामेंटमध्ये अगदी पार्टिसिपेट करताना दिसतो आणि त्या संघाचे पुरस्कार ते आपल्या सोबत आहेत तसंच मोहिलीवरनं किरणदादाचं आगमन झालं वेलकम किरणदादा आणि त्यांच्या मित्रपरिवाराचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या पंजाबात मॅचमध्ये ऐकूयात बाबूशा आणि त्यांच्या सोबतीनं आवाज पुन्हा एकदा आमचे मित्र राहुल भोईर जरूर टेंबोली संघ खेळतो आणि त्या टीमच्या सगळ्या पुरस्कर्ते ते उपस्थित आहेत स्वर्गीय कमलाकर परशुराम शेलार स्मृती या नावानं जे हनुमान टेंबोली आज उतरलेला आहे पुरस्कर्ते संजय पंडित शेलार उद्योजक मानिवली तसेच आपण बघतो किरण पाटील मोहिलीचे उद्योजक आणि योगेश पाटील जे मांडाचे आहेत या तिघांनी त्रिमूर्तीनं आज टेंबोली संघाला इकडे पुरस्कृत केलेलं त्यांचं देखील मनापासून आभार पुरस्कर्ते खूप गरजेचे आहेत तिघांना विनंती की आपण आमच्या मुख्य VIP डाईजवरती यावा आणि आनंद घ्यावा या क्रिकेट टूर्नामेंटचा नहीं बिल्कुल राहुल सर बात करेंगे पैकर का भी बहुत बड़ा भूमिका रहता है जहाँ से देखिए टेनिस क्रिकेट जिस रफ्तार से देखिए जिस गति से आगे बढ़ रहे हैं और आसान नहीं रहता है हर टीम को देखिए जहाँ पर 15,000 20,000 25,000 प्रवेश फीस लेकिन से हर पैकर का देखिए मैं सराहना करना चाहूँगा जिसमें देखिए उम्मीद था नाइक बोनखडे 11 बोनखडे देखिए हमेशा देखिए एक वीक पैकर ओनर के रूप में साहिल दादा पाटील आपलं देखील मनापासून आभार त्यांनी देखील बघतो आपण चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनीच हा संघ इकडे उतरवलेला आहे बरेचसे पॅकर्स आपल्याला पाहायला मिळतात फॉलो केलं चेंडूला बॅकफुलला जाऊन कट करत असताना पंच केलेला आहे रन चांगला मिळतील चेंडू महेंद्र सिंग दोन्ही सांच्या दिशेने 4 धावा एक छोटंसं करेक्शन आहे राहुल साहिल दादा आपल्या सोबत आहेत आणि आज त्यांनी टेंबवलीला या ठिकाणी इन्व्हाइट केलाय जाऊयात मॅचमध्ये आणि जर या ठिकाणी आपण पाहता व्यासपीठावरती नुकतंच किरणदादाचं आगमन झालं त्याचा आपण सन्मान करतोय मयूरदादाला विनंती आहे आपण मयूरदादाच्या शुभ हस्ते मोहिलीचे आपले मित्र किरणदादा यांचा सन्मान करतोय चला या प्रतीकदादाच्या शुभ हस्ते ओव्हर ब्रेकमध्ये आपण सन्मान करू इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स चलिए यहाँ से वार देर से करेंगे पर गहरा करेंगे क्या कमाल की स्क्वायर कट देखिए यहाँ से इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी और बल्लेबाजी देखे हो रही है लेवारी 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 दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या अखेरीस आपण रन्स बघतो स्कोर बोर्डवरती पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना मॅग्निफिसंट क्रिकेट संघ बोनखोडे आपण बघतो नवी मुंबईचा एक नामवंत संघ आहे आणि 2 ओव्हरच्या अखेरीस रन्स आहेत 19 धावा 1 खेळाडू बाद झालेला आहे पॉवर प्लेचे बघतो आपण या दरम्यान षटकं संपलेले दोन P1 आणि P2 संपलेला आहे आणि एक धावसंख्या आपण बघतो 19 धावा धावपुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळतात दुपारचं सेशन सुरू झालेलं आहे पहिल्या मॅचमध्ये बघतो आपण खूप चांगला जे पोलच्या माध्यमातून जे बजरंग गोरसी टीमचा बोलबाला पाहायला मिळाला शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली रंगतदार मॅच आपण एन्जॉय केली आणि आता बघतो आपण दुसऱ्या मॅचला सुरुवात झाली तर आपण थोडीशी घाई करा प्लीज 4 तुमची जी षटकं आहेत ती 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी टाकणं गरजेचं आणि महत्त्वाचं असणार आहे राहुल सर बात करेंगे ना यहाँ से 19 पर देखिए एक विकेट 2 ओवर का खेल समाप्त हुआ है
अब जो ये 18 गेंद है ना, इस 18 गेंद के पर औसत एवरेज हर चीज को बढ़ाना पड़ेगा यहाँ पर। हैरी सर देखिए यहाँ से धीरे धीरे रंग में आते हुए यहाँ से, और रंग तो लाना होगा भाई। क्या क्राउड था निश्चित रूप से, पहली मैच इससे पहला जो खेला गया, खचाखच एकदम से दर्शक थे अपना मैदान के चारों तरफ देखें। और टेनिस क्रिकेट.in लाइव है। गौरव सर क्या आपने लाइव टेलीकास्ट पहुंचाए। अरे चलिए सीधा स्ट्रेट बल्ले से खेला गया यहाँ पर। दो फील्डर, ओ मोहनिश की बात करेंगे, एफर्ट क्या थी यहाँ पर, लाजवाब राहुल सर है। इससे कहते हैं मौत का फिक्र करते नहीं है, शेर हैं घास चरते नहीं है। डेफिनेटली मोनिश, आदित्य, प्रतीक जे असे खेळाडू आहेत जे बाउंड्री रायडर्स आहेत, खास करून आपण बघतोय जेव्हा जेव्हा टेंबुली खेळते त्यांच्याकडनं चेंडू मिस होणं, किती वेगानं पोहोचला तो, आणि असं वाटलं की 2 धावा होती, मात्र ज्या वेगानं पोहोचला, जे वेगानं थ्रो केली, सुंदर आणि सांडर दाखवत असताना क्रिकेटचा फुल टॉस आहे, फटका हवे ते रणसीकडनं बघू किती मिळतील, डीप तिकडे मोनिश पोहोचलाय, चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर। काय फिल्डिंगचा सांडा टेंबुलीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, धक्का लागत असताना दुसरा मैदानाच्या मध्ये फलंदाज बाद। मयूर वतीने गाजतय जोशाने सामना। बॅटरचा कॉल आहे, अंपायरचा कुठलाही कॉल नाहीये, बघूया चेक करूया हा बीमर आहे की नाहीये। तिसरे पंच शेलार इकडे विकी पोहोचतील। राहुल सर देखिए क्या बात करेंगे, क्या एफर्ट था भाई यहाँ से मोनिश के। देखिए जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम है। कमाल के फील्डिंग देखिए, लाजवाब। और ये टीम की देखिए यही तो खासियत है इस साल। देखिए चर्चा का विषय बनाएं, अभी और चर्चा होगा इस मैच के बाद, लेकिन अभी ये नहीं कह सकते हैं कि मुकाबला कौन अच्छी स्थिति में है, लेकिन ये जरूर कह सकते हैं अगर यहाँ से विकेट है तो फिर टीम थोड़ा बैकफुट में जाएगा, पर खास करके मैग्निफिशंट बनकर टीम। फेअर चेंडूवे फलंदाज बाद होतील, पुन्हा आता DRS देखील मिळणार नाही, गोष्टीची आपण नोंद घ्यावी। सध्या तरी बघतो आपण बाबूसानं खूप चांगला उल्लेख केला की इकडनं जर विकेट मिळाली आणि विकेट देखील मिळालेली आहे, थोडासा बॅकफुटला बोनकोडे स्पोर्ट्स आपण बघतो या मॅचमध्ये, त्याचं कारण सध्या तरी आपल्याला बॉलिंग अटॅक खूप चांगला पाहायला मिळतो, विकेट टू विकेट बॉलिंग होती आणि चांगल्या टप्प्यावरती चांगल्या मेरिटवरती बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टिंबवली या मॅचमध्ये। चला बॅटर आपण थोडंसं गाई करावी, आपल्याला देखील ती सूचना मी देतो, आपल्याला वेळेवरती मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे। मोसिम नवीन बॅटर पोहोचला, आजचा 4था दिवस रात्रीचा आपल्याला आज देखील, माफ करा आजचा 5वा दिवस आपल्याला पाहायला मिळतं, क्षमा असो। आज देखील आपल्याला दिवस रात्र क्रिकेट पाहायला मिळेल। सध्या तरी दुपारचं कडक ऊन आहे, बरेचसे प्रेक्षक जलपानासाठी आता पोहोचलं, नक्कीच आपल्या घरी गेलेले आहेत, पुन्हा ते जॉईंट होतील। काय क्राऊड आपल्याला पाहायला मिळाला पहिल्याच मॅचमध्ये, बाबूचा अक्षरशः स्थानमध्ये बसायला जागा नव्हती। नहीं चलिए आज देखिए सुपर से ऊपर वाला हर मैच देखिए, कोई मैच को कम नहीं मान सकते हैं। अगला मैच भी देखिए कितना बड़ा मैच आ रहा है, और ये मैच भी देखिए कम नहीं है भाई। आज की दुनिया में किसी भी कम मत मानिए। बल्ले का देखिए अंदरूनी शैले का एफर्ट देखिए लाजवाब, और राहुल सर इसे कहते हैं मालिक का गाड़ी ड्राइवर का पसीना। क्या परिस्थिति फील्डर वहां पर, तौसिफ शेख आपल्याला पाहायला मिळाले। वैभव पवार, मनीष लबन वाकळण संघाचे पुरस्कर्ते, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाला। आपण त्वरित या मंचावरती आणि आपण व्यासपीठावरती आमच्या अनिकेत कुलकर्णी सोबत देखील संपर्क साधायचा। या स्वागत आहे वैभव दादा पवार आपलं। फुल टॉस आहे, फटका देखील सुंदर, रनशी देखील करायचं आहे, जागेवर केले, सँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा सिक्सर। कहते हैं ना आसमान की ऊंचाई को मत देखिए, सिर्फ एक कबूतर उड़ाने के काम कीजिए, और वो काम। और इस बार देखिए छक्के के बाद सिंगल आता हुआ या दूसरे के लिए जाएंगे, देखते हैं यहाँ से दोनों बैटर, ये देखिए आंखों ही आंखों में। मौसम की बात करेंगे ना, ये भी एक हार्ड हिटर खिलाड़ी है भाई। अब देखते हैं जो बचा हुआ गेंद है ना इस ओवर के, और उसके बाद 12 गेंद, बहुत कुछ अहम रहेगा मैग्निफिशेंट बुनकुड़े टीम के लिए, क्योंकि अभी तक देखिए गेंदबाजों ने अपने काम अच्छी किए हैं और फील्डिंग ने भी देखिए लाजवाब साथ दिए हैं, लेकिन अब बल्लेबाज टीम का स्कोर देखिए 30 तक, 30 रन बनाए ओवर के देखिए आखिरी अंतिम गेंद है, और इस अंतिम गेंद के बराबर। अरे चलिए सीधा स्ट्रेट खेला गया, मिड ऑफ पर फील्डर हटाकर लॉन्ग ऑफ रखा गया है, और जब तक वहां से गेंद वापस आता और एक रन आता हुआ, जितेश देखिए अच्छी लय में दिखते हुए, वो मौसी देखिए क्या करना चाहते थे भाई। यहाँ से पानी देखिए ड्रिंक्स मैदान पर जाएगा, और सबसे देखिए अच्छा समय रहता है। और राहुल सर बात करेंगे ना, टीम का स्कोर देखिए 31 तक पहुंचे हैं, और 3 ओवर का खेल समाप्त हुआ है। कहते ना हर डबल क्रॉस एक धोखा होता है, और क्रिकेट में जैसे हर बाउंड्री चौका होता है, तो डीजे मास्टर के पास जाने का एक ये अच्छा मौका होता है।
मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी मयूर पिसेकर प्रतीक पिसेकर भावांची ही हाय जोडी लयच माहिर दोघे धुरंदर साऱ्यांचं रेकॉर्ड तोडी आडी नया गाड्या बघायला भेटताराना किया स्विफ्ट कियाच गाड्या भेटताराना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्तुती चषक करते संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्मृती चषक करतै संगाना दिवाना स्वर्गीय जगन स्तुती चषक करते संगाना दीवाना तो चलिए मैदान के ऊपर देखिए ड्रिंक्स पानी देखिए यहाँ से खास एनर्जी। देखिए राहुल सर कहते हैं ना कीमत पानी का नहीं, कीमत हमेशा प्यास का होता है और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग का होता है। अभी तक देखिए बात करेंगे ना यहाँ से वनगुली टीम के लिए देखिए कोई बैटर ने अच्छी इनिंग्स खेले नहीं है, लेकिन जितेश 10 रनों पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन देखते इस इनिंग को कितनी घातक साबित करेंगे। टीम का स्कोर देखिए 31 पर 2, 31 पर 2 और अब देखिए 12 गेंद बचा है यहाँ से और गेंदबाजी के लिए आते हुए मोनिश पाटिल देखिए यहाँ से क्या रोल अदा कर रहे हैं। यहाँ पर एक लेफ्ट हैंड गेंदबाज हैं, उसके साथ देखिए एक अच्छे फील्डर हैं और आखिरी स्लो ओवर में आते हैं। बात करेंगे जो पिछला मैच हमने देखा ना यहाँ पर राहुल सर जो किशोर मुकादम का अहम भूमिका रहते हैं, अंतिम में आते हैं गेंदबाजी के लिए, अंतिम में आते हैं बल्लेबाजी के लिए और वही भूमिका देखिए यहाँ से मोनिश पाटिल निभाने के लिए तैयार हो चुके हैं। डेफिनेटली मोनिश देखील एक चांगला सुपरलीग खेळाडू आहे बॉलिंग मार्कवरती। वेगवान चेंडू समोर, प्लेसमेंट चांगली आहे, सिंगल डावीकडनं कदाचित घेतली जाईल कारण का समोर फिल्डिंगचा स्टँडर्ड आपण बघतो पहिल्या षटकापासून। याच्या पहिल्या देखील मॅचमध्ये आपण बघितलं गोरसे आणि WBच्या मध्ये जो सामना रंगतदार बाबूचा पाहायला मिळाला, तिथे देखील आपण फिल्डिंगचा स्टँडर्ड बघितला, सिक्सर पाहायला मिळाले, बॉलिंग चांगली पाहायला मिळाली, विकेट कीपर त्यांनी देखील 100% कमिटमेंट दिली। आज स्टँडर्ड तुम्हाला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचा अजून स्टँडर्ड उंचावेल। कमी केली गती, आडव्या बाटना ऑन साईडला फटका, डीपमध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, धाव मात्र एक सिंगलच मिळणार, एकापेक्षा जास्त धाव देखील नसणार आहे। सिंगल डबलला इकडनं सध्या तरी धावपलक पुढे नेण्याचा प्रयत्न बोनकोडे स्पोर्ट्सचा मॅचमध्ये सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल 33 धावा, 2 खेळाडू बाद। पहिल्या डावाचा के मार्गस्थ असताना मोनिश लापटे बॉलर आहेत, स्कूप करण्याचा प्रयत्न, गती आणि वेग चांगला आहे, चांगला टप्प्यावरती मारा आपल्याला पाहायला मिळतोय। येत असताना हा देखील डॉट बॉल, सुंदर होती बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते। दुपारचं क्लायमेट आहे, सुंदर वातावरण। आता बघतो आपण भोजनाचा वेळ आहे, जलपानाची व्यवस्था आपण बघतो। आता मात्र प्रत्येकी आपल्या घरी गेलेला आहे जेवणासाठी, आनंद घेण्यासाठी, त्याच्यानंतर पुन्हा ते जोडले जातील। रजनी जशी सुरू होईल अजून प्रेक्षकांची अलोट गर्दी, ऑन साईडला कीसला अक्षरशः फटका बनवला, मिड विकेटमध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग, स्टँडर्ड तुम्हाला प्रत्येकी 20 पाहायला मिळेल। एकच धावीकडनं मिळते, एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण बघतो आपण 34 धावा। राहुल सर बात करेंगे ना, कहते ना भीगी हुई सिगरेट जलेगी नहीं और सिंगल डबल से काम चलेगी नहीं। मुझे समझ में नहीं आ रहा है बल्लेबाज क्या माइंडसेट से बल्लेबाजी कर रहे हैं। हम ये नहीं कहेंगे कि आपने 70-80 कम से कम तो 60 तक तो पहुंचना जरूरी है भाई। और ये चलिए मोहसिन ने यहाँ पर देखिए ताकि भाई मौका बनाया और झलक 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 दिखला 6 रन। फटक्याची गरज जरूर होती, मोसमच्या बॅटमधून सिक्सर आलाय, फ्लॅटेड शॉट पाहायला मिळाला, हिटमॅन रोहित शर्मा सँडमध्ये हा चेंडू प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपल्याला पाहायला मिळाला। सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती। मोनिश पाटील पुन्हा कुटापास आहे, बागफुला जाऊन चापट देण्याचा प्रयत्न, चेंडूला होती मात्र इकडनं बघतो आपण मिससामिंग झालं, गलीमध्ये गवसलेत, परतावा लागेल मोसिमला मैदानाच्या बाहेर, धक्का लागत असताना यावेळेचा हा 4था मैदानाच्या आतमध्ये भोनकुळे स्पोर्ट्सला, माफ करा 3रे विकेट, क्षमा असो, यस दिस
जो आहे रिक्वायर आपण बघतोय ज्या अनुषंगानं इकडनं जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पहिल्या इनिंगमध्ये 40 झालेला आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला अजून बघतो आपण 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा जर जमवल्या बोनकुडे टीमनं तर एक चांगली धावसंख्या आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डेट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये आदित्य भुईर आलेला आता ऑन साईड पुन्हा पाक केलेली आहे. लॉंग ऑन द फिल्डर आहेत मनीष आणि मोनिश रायडर्स आहेत. प्रतीक आपल्याला लॉंग ऑनला बरोबर पाहायला मिळतो. मिड विकेट काव कॉर्नर पॅक केलेली आहे. बागफुला जाऊन कट केलेला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिकडे चेंडू शोधून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल नसणार आहे. विघ्नेश पाटील नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये धाव एकच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 41-41. राहुल सर बात करेंगे यहाँ से बहुत बढ़िया गेंदबाजी होता हुआ देखिए एकदम से बल्लेबाज को बांध कर रखे हैं. अगर पिछली मैच बात कर लेंगे ना कहीं मैं कहूँगा खराब गेंदबाजी. आज देखिए बात करेंगे गुरसाई टीम में कपिल नहीं थे, राहुल कैनी नहीं थे, बल्लेबाजी मुश्किल हो रहा था नीचे लेकिन से जिसका फायदा और टीम लेने पाए. ये देखिए पर लपेट लिया पर जरूरत था भाई यहाँ से बड़ा हिट का. 13 का फुल 17 का माला झुकेगा नहीं साला बुरी नजर वाला ठोक डीजे वाला. करना होगा और विघ्नेश देखिए यहां से दिखाते हुए उम्मीद दादा किन्हीं देखिए देख सकते हैं निश्चित रूप से उम्मीद दादा नाइक देखिए एक बड़े बैकर देखिए बिग बैकर से मैग्निफिसेंट के नाम से देखिए राहुल सर अपने ओपन की टीम भी देखते हो. आज देखिए ग्रामीण की टीम भी यहाँ से इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. नेक्स्ट मॅच वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध धानिव दोन्ही टीमच्या कॅप्टननं इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी पोहोचायचं. और ये चलिए भाई इस टीम की बात करेंगे ना यही यहाँ पर खासियत रही. राहुल सर देखिए बहुत कुछ चर्चा होगा निश्चित रूप से यहाँ से क्योंकि टोटल की बात करेंगे टोटल देखिए यहाँ से 48 रन तक पहुंची है. ये नहीं कि विक्रम दादा हम कह सकते हैं बल्लेबाजी अच्छी हो नहीं रही है उससे भी कहीं ना कहीं अच्छी यहाँ पर गेंदबाजी देखने को मिल रही है. सर जो स्ट्रेंथ ताकत हम ओडोली टीम की गेंदबाजी में देखा करते थे फील्डिंग में सर तो वो एफर्ट आज देखने को नहीं मिला. और ये चलिए हवा में खेल है यहाँ से वाना 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 ग्रेट 6. देखील ते फटके आपल्याला पाहायला मिळतात. खराब बॉलिंग आदित्य भोईरची त्याच्यावरती एक विस्फोटक अजून एक आपल्याला फटका पाहायला मिळाला. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली बघतो आपण स्कोर बोर्डवरती 54 धावा बघता आणि जो आपण एक अंदाज लावला बाबूसा की 60+ धावा हव्यात आणि त्या धावसंख्येच्या दिशेने आटा वाचल करत असताना बोनकुडे स्पोर्ट्स पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये फिल्डर दूर आहेत पोहोचणार का मात्र रस चांगला मिळणार आहेत. दोन्ही फिल्डर बघत राहिले. चेंडू खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक मोठे फटके कम बॅक करत असताना मॅच मध्ये 6. रोने एक बार ठोके तो ठोक देने का. यहाँ हर कोई देखिए वो तैयारी में है भाई. बैटर लीजिए बॉलर लीजिए कमेंटेटर लीजिए दर्शक क्राउड लीजिए भाई. जो राहुल सर बात कर रहे थे कि एक अच्छा टोटल तक पहुंचने के लिए यहाँ पर बहुत बढ़िया देखिए जितेश की तारीफ करना चाहेंगे भाई. बता दिया बल्लेबाजी में देखिए टीम का स्कोर के फाइटिंग टोटल के तरफ 22 से देखिए रन आता हुआ और क्या बल्लेबाजी देखने को मिले. मिटता नहीं मैं किसी दाग की तरह हर वक्त जलता हूं अंगार की तरह. मेरा ही नाम जितेश है भाई. मेरी खेलने के अंदाज 360 आखिरी समय में दिखाए और टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिए 61 रन और जीत के लिए देखिए बात करेंगे अभी भी यहाँ से 62 रनों की जरूरत है. चलेंगे जहां पर टॉस बॉक्स पर तैयार है उमेश सर. तर भारतीय जनता पार्टीचे दिवा शहराचे युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील पडलेगाव यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. नेक्स्ट मॅचचा वकन संघाचे संघनायक उपस्थित झालेत. जीत भोईर स्वागत आहे आपलं. आणि अशा विकेटवरती अशा ग्राउंडवरती जीतचं क्रिकेट पाहणं त्याची मजा काही वेगळीच असते. धानिवचे कॅप्टन आपण देखील यायचं टॉससाठी. लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस त्यामुळे कॅप्टनला रिक्वेस्ट आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. तत्पूर्वी आपण मग एक सन्मान करूयात. प्रतीकदादा आपल्याकडे वेळ आहे या ठिकाणी. प्रतीकदादाच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय
एक युवा नेतृत्व पडले गावचं डोंबिवली शहराचं साहिल पाटील यांचा सन्मान आपण करतोय. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि त्यांचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रणेते प्रतीकदादा पिसेकर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. आणि हा सन्मान आपण करतोय या ठिकाणी साहिल पाटील यांचा. अजून एक सन्मान या ठिकाणी आपण करू निहाल ठाकूर आणि त्यांचा सन्मान देखील आपण प्रतीकदादाच्या शुभ हस्ते या ठिकाणी करतोय. आणि निहालला आपण सन्मानित करतोय प्रतीकदादाच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं विशेष आभार. जेव्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस थोडासा आपण ड्रिंक ब्रेकमध्ये करतोय आणि कॉम्बॉक्समध्ये सज्ज आहेत त्या ठिकाणी आमचे समालोचक मित्र बाबू शाह आणि त्या सोबतीनं राहुल भोईर. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. एक भव्य दिव्य रजनी क्रिकेट स्पर्धा आपण नुकतीच पाहिली. गावदेवी चषक त्या स्पर्धेचे प्रणेते होते आपल्यासोबत निहाल, त्यांचा हा सन्मान आपण करत होतो. धन्यवाद. नाउ बॅक टू क्रिकेट. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धानिव ऑफ टीम धानिवचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट पर रजा बी फास्ट. वीर वीरनारा जायो तारा लागते कम भेटलाई र. वीर वीरनारा जायो तारा लागते कम भेटलाई र. असा त्या शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा त्या शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. थँक्यू. चला आपण आता टॉस करतोय. एका बाजूला टीम इन ॲक्शन धानिव विश्वनाथ जाधव आणि दुसऱ्या बाजूला इन ॲक्शन जीत भोईर आणि केतन म्हात्रेचा जी स्पोर्ट्स वाकळण. साहिल पाटील यांच्या शुभ हस्ते नितेश पाटील आणि त्या सोबतीने निहाल ठाकूर आणि आपले सिंग आणि मयूर म्हात्रे यांना विनंती आपण सर्वांनी या आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण टॉस करतोय. टॉस बॉक्समध्ये आइये कॉल केला जाईल. कॉईन आधी इंट्रोड्यूस करूयात. एकीकडे मयूर आहे, एकीकडे प्रतीक आहे. ओके, कॉल करतील कॅप्टन जीत. मयूर असं कॉल आहे येणार प्रतीक, कारण इकडे ठरलेलं आहे जो टॉस बॉक्समध्ये उपस्थित असतो तेच येतं मोस्ट ऑफ. तर टॉस जिंकला टीम धानिवच्या कॅप्टननं. थोडी चर्चा या ठिकाणी आपण करूयात. नाणेफेकी जिंकली, निर्णय काय? फिल्डिंग. 5 ओव्हरची मॅच समोर आज केतन म्हात्रे अनेक वेळा तुम्ही एकमेकांसमोर आलात. काय माइंडसेट आहे आज आणि काय म्हणशील आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे, ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करूया. बेस्ट ऑफ लक. जीत भोईर एक चांगला स्पीकर आहे, आवडेल जीतसोबत आज चर्चा करायला. आता स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक जिंकून आलात त्याबद्दल स्पेशली मनपूर्वक शुभेच्छा. कसं वाटतं आज या क्रीडानगरीवरती आल्यानंतर जे आयोजन मयूरदादा प्रतीकदादानं केलं आहे? खरंच खूप छान वाटतंय, कारण इतका देखणा ग्राउंड केला आहे आणि इतकी मेहनत आहे. खरंच खूप अप्रतिम आयोजन आहे. जितकी स्तुती करावी तितकी कमीच आहे मयूर आणि प्रतीकची. इथे खरंच खेळायला खूप आवडेल. सध्या ज्या फॉर्ममध्ये केतन आणि ऑल टीम अतिशय चांगलं क्रिकेट खेळतात. या विकेटवरती आपण पाहता 60, 65, 70 पहिल्या मॅचमध्ये 82 देखील आज चेस झालेत. काय माइंडसेट आहे जितकी लेदर बॉलची फायरी विकेट आहे, जिथे बॉलर्सला पण ॲडव्हान्टेज आहे, बॅटर्सला पण, आणि दुपारच्या सत्रामध्ये स्पेशली एक 4.25 ते 4.5 पर्यंत रन्स भरपूर बनतात. त्यानंतर पुन्हा एकदा क्लायमेट जसं थोडं शांत होतं, रन्स थांबतात. पहिल्या डावात बॅटिंग करायची आहे, काय टार्गेट असेल मनामध्ये? नक्कीच दुपारी रन होतात आणि संध्याकाळी रन होत नाही. 3 दिवस आम्ही मॅच बघतोय. तशीच एक रणनीती असेल की पहिली बॅटिंग असताना जास्तीत जास्त रन उभारण्याचा प्रयत्न असेल आणि समोर संघसुद्धा चांगलाच आहे. तर प्रयत्न करूया की चांगला बॉलिंग अटॅक कसा चांगला होईल, कारण बॉलर शॉर्ट आहेत आमच्याकडे सध्या आणि ऋषीसुद्धा नाही आहे आणि आवी आहे, उदेश नाही आहे. तर प्लेयर्स थोडे शॉर्ट आहेत, काही यांची तब्येत बरी नाही आहे आणि बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये प्लेयर्स सध्या कमी पडतात. नक्कीच प्रयत्न करू तरी पण चांगला खेळण्याचा. काही हरकत नाही आहे. अगदी जे काही असेल त्याच्यावरती लढणं ही ऑलवेज जीतची. थँक्यू सो मच. या मॅचमध्ये बघतो आपण विजयासाठी टार्गेट एकूण आहे
62चं टार्गेट आहे या मॅचमध्ये विजेत्याने पहिल्याच बॉलवरती बघतो आपण प्रतीकनं आक्रमण केलेलं. यासाठी प्रतीक पाटीलला जाणलं जातं. तो त्याचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सिनियर समालोचक मच्छिंद्र सर पुन्हा जोडले गेलेत. रन्स एकूण 6 धावाफलकावरती पहिल्याच बॉलपासून आक्रमण सुरुवात. अजून एक पूलचा फटका सुंदर आहे. डीप मध्ये तिकडे फिल्डर देखील नाहीये. रन्स तिकडे चेस मोठी होती. फिल्डर पोहोचेपर्यंत चेंडू पोहोचलाय आणि हॅरी आपल्या अंदाजमध्ये 4 धावा. साठी जाणलं जातं. टाझन ऑफ टेंबोवली. टेंबोवली क्रिकेटची ओळख या मैदानामध्ये. प्रतीक पाटील बाकफोला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हॅरीने आपला अंदाज चेंज केलेला आहे. हॅरी सांगत असताना हा व्हाईट बॉल आहे. बघा अंदाज कुठून कुठून कलाकारी आणतो काय माहिती. तो सुंदर उल्लेख करत असताना यासाठी देखील टॅलेंट असणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ते देखील लक्ष ठेवून किती चेंडू झाले त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. कधी कधी असं होत असतं. मात्र हॅरीचं कौतुक आहे. पूर्ण जेपी पॅनलचे जे अंपायर्स आहेत सगळ्यांचं कौतुक आहे. होते विकेटनं कोदून काढल्या फटका समोर केले 20 शेपमध्ये. डीप मध्ये तिकडे फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. चेंडू एकाच ॲक्शनमध्ये उचलून फिक करेपर्यंत 10 विकेटने एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोअरबोर्डवरती रन्स आपल्याला एकूण पाहायला मिळतात झालेल्या आहेत. 12 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पहिल्या षटकासारख्या मार्गस्थ या मॅचमध्ये विजयासाठी 62चं टार्गेट आहे. टेंबोवलीला चांगली मॅच होईल. चांगला सामना होईल. एक चांगला संघर्ष होईल यामध्ये शंका अजिबात नाही. आज बघतो आपण 5वा दिवस क्रिकेट टुर्नामेंटचा. पुन्हा समोर खेळलेत गुराटकर. डेरेक हिटची गरज होती मैदानाच्या मध्ये. बघतो आपण परेश गुराटकर एक अप्रतिम एक चांगला खेळाडू एक चांगला व्यावसायिक देखील आहे. प्रतीक गुराटकर 10 नव्हे एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एकूण 13 वरती. 13 रन्स इन अ बोट. षटका दिल. पुढील चेंडू घेऊन तयार. शपथ झाले बॅटर. पुन्हा एकदा फटका सुंदर आहे. काय फटका बनवला. प्रतीकचा अंदाज वेगळा आहे आणि हॅरी आपल्या रंगामध्ये आहे. सिक्सर. व्हॉट अ फंटास्टिक शॉट. झोपून अक्षरशः फटका खेचलाय. स्वतःचं बॅलन्स गेलं मात्र चेंडू सीमा पार पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा ऍक्शन बघू शकाल आपण. त्या दुसऱ्या अँगलनं चांगली फटकेबाजी. स्वतःला झोकून दिलं. बॅलन्सचं बॅलन्स जरी गेलं राहुल तरी फटका मात्र सजवला. 19 धावा. यापेक्षा चांगली फलंदाजी कुठे पाहायला मिळेल पॉवर प्ले मध्ये. ना प्रतीक खेळत असेल तर तुम्हाला अशीच फटकेबाजी पाहायला मिळेल. प्रतीकला मी मागच्या 5 ते 6 वर्षांपासून बघतोय. त्याचा क्लास तोच आहे. तो जेव्हा असतो मैदानाच्या तेव्हा तेव्हा कमी चेंडू जास्त धावा आजवर बघितलेला आहेत. कारण का जास्त सायकेटनं खेळण्यात त्याला आवडतं आणि खास करून बघतो आपण स्क्वेअर लेग आणि मिड विकेट त्याचा आवडता झोन आहे. फेवरेट आहे. तिकडे तुम्हाला फटके असेच पाहायला मिळते. मिस्टर 360 काय शॉट बनवतोय. काय कलाकारी दाखवते मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना सुपर बॅटिंग. अप्रतिम अप्रतिम. याच्यापर्यंत कळतो त्याचा दर्जा त्याचा क्लास त्याचा स्टँडर्ड त्याचा फिटनेस आणि त्याचा भन्नाट फॉर्म. याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झाला. टेनिस बॉल क्रिकेट जगताचा बाईक सम्राट आणि नुकतीच स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषकाची कार ज्यानं आपल्या नावावरती कोरली आणि करिअरमधली तब्बील अगदी एक ड्रीम कार ज्याला मिळाली. केतन मात्रेचं आगमन झाला. तर केतनला विनंती आहे आमच्या आयोजन समितीच्या वतीनं या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. केतनचा सन्मान केला मी म्हणे चौकारांना बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून. वेलकम केतन मात्रे. तुमचं स्वागत या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा झोपून फटका. ऑफसाईडचा ऑनसाईडला वळवण्याची ताकद या फलंदाजामध्ये. प्रतीकचं मी खरोखरच कौतुक करेन ज्या पद्धतीने तो दर्जा त्यानं मेंटेन केला. मध्ये 21 धावा कुठल्या तर परेशनं त्याला 1 रन 7 दिली. एकूण धावसंख्या अवंतरच्या मध्ये 1 सिंगल आपण पाहिले. 23 धावा धाव फलकावरती एका षटकाची सांगता होते. काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या छतमध्ये. प्रतीकनं मात्र हल्ला बॉल केलेला. आक्रमणाला त्याने सुरुवात केलेली आहे. टेंबोवली संघ खेळतो मैदानाच्या छतमध्ये. हा देखील एक नामवंत संघ आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. या टीमची चर्चा बऱ्याचशी वेळ राहिलेली आहे. सुरुवातच भन्नाट केली होती. आय थिंक पहिलीच क्रिकेट टुर्नामेंट खेळली होती आणि पहिली ट्रॉफी आपण बघतोय जिंकली होती.
39 धावांची गरज आहे राहुल, कारण 23 धावाला सामना सोपा केला, 4 षटकं आणि फक्त 39 धावांची गरज. तर व्यासपीठावरती शुभागमन झाला. या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार आणि या स्पर्धेचे प्रणेते, दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस मर्यादा पिसेकर. स्वागत आहे मर्यादा आपलं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण रन्स बघतो. 23 धावा धाव पुस्तकावरती मॅचमध्ये विजयासाठी 62 बनवायचे असताना 5 बॉलमध्ये 21 बनवलेल्या आहेत. परेशने 1 बॉलमध्ये 1 बनवले, तो आता मात्र आपल्याला साकिंग एंडला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये 62 विजयासाठी बनवायचे आहे. सुंदर क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. नुकताच मयूरदादांचं आगमन आपल्या व्यासपीठावर पुन्हा झालं, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. काम, जिम्मेदारी, जबाबदारी भरपूर मोठी आहे, ते देखील तिकडे देखील लक्ष द्यावं लागतं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्या व्यासपीठाचं आगमन झालेलं आहे. प्लीज थोडंसं आपण वेळ कमी घ्या, हरी आप घाई करायची आहे. म्हणून कोणी टीम जास्त वेळ आपण खर्चित केला तर तुम्हाला एक अतिरिक्त फिल्डर 5व्या ओव्हरमध्ये इनफिल्डमध्ये आणावं लागेल. विघ्नेश आलेत बॉलिंग मार्कवरती. P2 मध्ये जागेवर खडे खडे खेळले, सँडन ढिलीवर फटका सुंदर आहे, रस देखील चांगला मिळतील. पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुराटकरच्या बॅटमधून हा सिक्सर. प्रत्येक पिसेकर भावाचा आधार असतोय मयूर दादाला, जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. ओव्हरपिच चेंडू फेकला तर तुम्हाला हे चित्र सातत्याने पाहायला मिळेल. बॅटचा फ्लो बघा, कॉन्फिडन्स बघा, हाय लेवल बघा, आयन कॉर्डिनेशन बघा आणि काय सुंदर फटका सजवलाय. वॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. धावा आणि फक्त धावा, 29 धावा फलकावरती. हाय बॅकलिपचा वापर करत असताना सरांचा आवडता शब्द आहे. तिथूनच बघतो आपण हा जो फटका खिचला अक्षरशः गोराटकरच्या बॅटमधून दमदार फटका. अकू टप्पाचा आहे, बागफुला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही. बॉन्सरनं पुन्हा इकडनं कमबॅक केलेला आहे. गुराटकरच्या रेंजमध्ये जर चेंडू टाकला किंवा समोर पुढ्यात टाकला तर तुम्हाला लॉंग ऑनला किंवा मिड विकेटला पाहायला मिळेल. मग आता चेंडू चांगला होता, वेगानं होता विघ्नेशचा चेंडू आणि विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. धावसंख्या थांबलेले स्कोरबोर्डवरती 29 धावा, 1 ओव्हर 2 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू घेऊन तयार. पुन्हा बॉलर पुन्हा समोर खेळलेत, खोदून काढला फटका डीप मध्ये, फिल्डरला बीट करून साइड स्क्रीनच्या दिशेला सेकंड सिक्सर. काय टायमिंग आहे, काय ताकद आहे गोराटकरच्या बॅटमधून. हा दुसरा सिक्सर. मयूरच्या वतीने गाजतय जोशान सामना, मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन स्मृती चषक करतय संगाना दिवान. येस, निश्चित 35 धावा कधी सामना लवकर फिनिश करायचा आहे. याचा अर्थ आपण पाहतो की कोणते प्रेशर नाहीये, एकही गडी बात नाहीये. 35 धावा फलकावरती. बॅटिंग पाहायला मिळते, इनसाइड आउट खेळले, स्लीपर कव्हर थोडीशी खराब फिल्डिंग, सेकंडचा कॉल जरूर असेल. डीप मधून फिरले तिथं पोहोचला स्लीपर कव्हर मध्ये. चेंडू शिवस्तून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. मी मगाशी सांगितलं स्ट्रॉंग झोन आहे. जर पुढ्यात तुमचा जर चेंडू असेल किंवा ओपी थोडं चेंडू भेटला त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडतो गोराटकर आणि त्याचा जो खेळ आहे त्या खेळासाठी जाणलं जातं, तो आपल्याला खेळ पाहायला मिळतो. सध्या तरी बघतो आपण तालुका क्रिकेटमध्ये भिवंडीमध्ये चर्चेत नाव आहे गोराटकरचा आणि सध्या या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये बघतो आपण त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि संघाची धावसंख्या वेगानं धावफलक सुसाट सुटलेला आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 37 37 धावा. ऑन साईडला पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं खेळायचं होतं. चेंडू बॅटच्या खालून विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. इकडनं बघतो आपण थोडीशी जी गती होती, गती जास्त होती आणि गुड लान्स मधून चेंडू पडल्याने थोडासा टॉस झाला आणि बॉन्स होत पुन्हा विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नित त्याच्या उंचीचा चांगला वापर करतो, कारण तो ज्यावेळी रिलीज ऑफ डिलिव्हरी बघा किती लवकर स्वतःला फॉलो थ्रो मध्ये बॅलन्स बी करतोय. खूप चांगला वापर केला त्याच्या शोल्डरचा आणि त्याच्या उंचीचा देखील मैदानावरती. नेक्स्ट बॉल पुन्हा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूना बॅटचा संपर्क पुन्हा नाहीये. चांगला चेंडू विघ्नेशचा पाहायला मिळाला. 2 चेंडू सुंदर होते, 2 सिक्सर आपण जर बघायला तर त्याची उर्वरित बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस बराचसा पुढे बघतो आपण टेंबोली संघ. त्याचं कारण सुरुवातीला बघितलं आपण पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा बनकुडे टीमने बॅटिंग केली त्यांची सुरुवात एकदम हळूहळू आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आय थिंक 18 धावा 2 ओव्हरमध्ये होत्या आणि इकडे बघतो आपण बराचसा पुढे. इकडे बघतो आपण 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस आपल्याला रन्स पाहायला मिळतात 37 37 धावा. त्याच्यामध्ये बघतो आपण प्रतीकने बनवलेल्या आहेत. एक बघतो आपण त्यांनी बनवल्यात 5 बॉलमध्ये 21 आणि एका दुसऱ्या बाजूला 7 बॉलमध्ये 15 धावा गोराटकरच्या. आणि आता आपण इक्वेशन पाहायला मिळेल 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 बॉलमध्ये 25 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. मशीन जर इकडनं जर कमबॅक करायचा असेल तर कशा पद्धतीने करावा लागेल, विकेट घ्यावा लागतील.
हो निश्चित, कारण ज्या पद्धतीने फलंदाजाचा लय आपण बघितला, प्रेशर नाही त्यांच्यावरती, बिंदास्त खेळतात आणि मैदानामध्ये P1 P2चा सुंदर वापर केला आहे. आणि राहुल खरोखर अगदी खरं म्हटलास तू की आता विकेट घेण्याची गरज आहे. दे आर लुकिंग फॉर विकेट, बट धाबा आल्यात मध्ये होते. येणारे 18 चेंडू आणि फक्त 25 धावांची गरज. सामना पाहतोय एका भिवंडी परिसरातील टेंबिवली संघ आणि नवी मुंबईतील मॅग्निफिसेंट आपण संघ पाहतोय बोनकोडे, जे आमच्या उमी नाईक हा संघ इथे पुरस्कृत केला, ज्यांचा नवी मुंबई प्रीमियर लीगमध्ये देखील सिंहाचा वाटा असतो. ते देखील आमच्या समोर आमच्या मायक्रोफोनवरती आमच्या बाजूला बसलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पार्थ बॉलिंग मार्कवरती फिरकी पटवे, रिवर्सचा फटका सुंदर आहे. पारचं भव्य स्वागत केलेलं आहे आणि हॅरी आपल्या अंदाजामध्ये सांगत असताना की या 4 चौकाऱ्या मजा येईल सामन्यामध्ये. मात्र विकेट घेणं गरज आहे काळाची, कारण ज्या पद्धतीने फलंदाजी पाहतोय आपण. पण राहुल, एका गोष्टीचा मी निश्चित उल्लेख करेन, ज्या पद्धतीने आत्तापर्यंत खेळ पाहिला तो खेळमध्ये चेंडूच्या मेरिटनुसार झाला आहे. प्रत्येक चेंडूवरती चांगली फटकेबाजी केली, चांगल्या चेंडूला सन्मान दिला, खराब चेंडूचा समाचार घेतला. आणि लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आपण पाहिलं की ज्या पद्धतीने ॲक्शन रिप्ले दाखवण्यात आले, त्यांचा फोर्स, त्यांचं बॉडीचं बॅलन्स, त्यांचं शॉटचं सिलेक्शन, त्यांची कडी नजर, त्यांच्यामध्ये असलेला उत्साह आणि त्यांच्यामध्ये असलेली जिद्द आणि जिंकण्याचा ध्यास तुम्हाला पाहायला मिळतोय. ओव्हरऑल चांगलं क्रिकेट दाखवलंय फलंदाजी करताना टेंबिवली संघानं. डेफिनेटली अक्षरशः तुटून पडला मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बाजूने हल्ला बॉल सुरू आहे. गुराटकर देखील तशीच बॅटिंग करतोय आणि प्रत्येक मैदानाच्या मध्ये कसला थांबतो. अजून एक रिव्हर्सचा फटका चांगला आहे. डीप मध्ये स्लीपर कव्हर, आता प्रोटेक्शन सेकंडचा कॉल आहे. पुन्हा रनआउटची संधी फेक चुकीची पाहायला मिळाली. थर्डचा कॉल आहे. धावाधाव आणि पळापळ सुरू आहे मैदानाच्या. सोशल मीडिया स्टार सामी काळन यांच्या ठिकाणी शुभागमन झाला. त्याच्या सोबतीनं छोटा सुपरस्टार रुपांशचा आगमन झाला आणि आपले टेनिस क्रिकेट 7117चे अपडेटर डायगरचे दीपेश गीद यांचं आगमन झालं. तर या आपलं स्वागत आहे. मरुदादा, अनिकेत, आमची सगळी टीम तिकडे सामीला पिक करते आपल्या एंट्री गेटवरती. तर या सामी, स्वागत आहे बाबा आपलं. कालच आम्ही सामीला मेसेज केला होता की उद्या आपल्याला व्हिजिट करायची आहे आणि आवर्जून वेळ काढून आपला भाऊ या ठिकाणी आला आहे. त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खोदून काढल्या फटका, हेलिकॉप्टर शॉट डीप मध्ये फुले, तिथं पोहोचला विघ्नेशचा, तिथं कॉल होता. आय विल टेक माझा झेले. लॉंग ऑनला गवसल्यात महत्वाची विकेट गरजेची होती. गोराटकर पडतील मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना मैदानाच्या टेंबवलीला. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. मयूर ग्रुपच्या वतीने गाजतय जोशान सामना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक करतय संगाना दिवाना. स्वर्गीय जगन्नाथ मूर्ती चषक. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती सामीचं आगमन होतं. वेलकम भावा, स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. आणि नेहमीच सोशल मीडिया स्टार जरी असला, 0 ॲटिट्यूड अँड 0 हिटर्स म्हणजे सामी काळन आणि छोटा सुपरस्टार रुपांश आगमन झाला. रुपांश जरी छोटा असला, कीर्ती आपली जाम मोठी आहे. छोटे स्वागत आहे आपका. तर या त्यांच्या सोबतीनं दीपेश आपला देखील वेलकम आहे. 44 लॉस ऑफ दी 1 विकेट्स. व्हॉट अ फंटास्टिक मॅच. काही सामना रंगतोय मैदानावरती. आता मागचा सामना नेहमीच आपल्या आठवणीत राहील, स्मरणात राहील. 82 धावा कुठल्या शेवटच्या चेंडूत थरार रंगला आणि प्रेक्षकांना काय उदंड प्रतिसाद दिला. आज देखील प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. आणि राहुल, आत्ता देखील 4500 प्रेक्षक हा सामना यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात. ह्या स्पर्धेचा दर्जा सातत्याने उंचावताना आपण पाहतोय. जरूर सर, आज बरीचशी गर्दी तुम्हाला ऑनलाईन देखील पाहायला मिळेल. पहिल्या मॅचमध्ये 20,000 पेक्षा जास्त ऑनलाईन व्ह्यूवर्स जॉईंट होते आणि अक्षरशः बसायला जागा नव्हती स्टँडमध्ये. आता जलपनाचा वेळ आहे म्हणून छोटासा ब्रेक आहे त्यांचा देखील. समोर खेळलेत डीपमध्ये लॉंग ऑनना पुन्हा विघ्नेश आहेत. 10 विकेटनं एक सिंगलच मिळेल. आदित्य आय थिंक आलेत मला आता वाटतं मैदानाच्या होतं. आदित्य बोईर क्रमांक 3 वरती आणि एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोअरबोर्डवरती 45 धावा झालेल्या आहेत. अजून बघतो आपण विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत. येणारे 14 मध्ये 17 अशी गरज. विकेट्स घेतला तर एक दबाव बनवू शकेल, अन्यथा प्रत्येक खेळा शेवटपर्यंत तर मॅचचा निकाल आपल्या बाजूने लावू शकेल तेवढी ताकद मात्र या खेळाडूमध्ये. येस, ॲब्सोल्युटली राहुल, छान बोललास. कारण ज्या पद्धतीने अजून मॅच क्लोज आहे मैदानावरती. रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, तिकडे विकेट मिळाल. खराब शॉट सिलेक्शन. मी मगाशी सांगितलं विकेट्स घेतल्या तर मॅच बनू शकेल. प्रत्येक विकेट महत्वाची. दोन्ही सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर आणि या मॅच मध्ये पुन्हा बोनकोडे स्पोर्ट्स कमबॅक करत असताना त्याचं कारण दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का.
4 चेंडूमध्ये एकही चौकार षटका आला नाही, त्यामुळे सामन्यात कमबॅक झालंय बघा इक्वेलेशन स्केलवरती. 13 चेंडू 17 धावा. खतरा अजूनही कायम आहे मैदानावरती. वनगोडे संघ उंच भारत घेतोय आणि तेवढ्याच ताकदीने टेंबोली संघ हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करतोय. मजा येईल. पुन्हा एकदा 13 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. राहुलला शेवटचा चेंडू या सामन्याचं प्रतिबिंब असणार आहे. ह्या चेंडूवरती किती धावा येतील हे या सामन्याचं योग्य दिशा ठरवेल आणि या सामन्याचं भविष्य देखील या शेवटच्या चेंडूवरती भरपूर काही प्रमाणात अवलंबून असेल. डेफिनेटली इथनं जर एखादी विकेट अजून मिळवली किंवा इकडनं जर एक चांगला चेंडू हाताळला तर 12 मध्ये सतत राहू शकतात किंवा इकडनं एखादी एक किंवा सिंगल जरी गेली तर 12 मध्ये 16-15च्या काय धावा आहेत. इकडे बघतो आपण 82 चेस झाल्या होत्या मगाशी. आता दोन्ही टीम वेगळ्या आहेत. दोघांचे डावपेच दोघांना जास्त माहिती नसावे, कारण का बघतो आपण वडवली आणि त्याच्यानंतर बघतो आपण गोलसी संघ मॅचेस बऱ्याचशा झालेल्या आहेत. आता बोनकडे त्याच्यानंतर बघतो आपण टिंबोली संघ दूरचा प्रवास. इकडे एक नवी मुंबई तर दुसरा भिवंडीतून संघ आहे. म्हणजे दोघांचे डावपेच दोघांना एवढे चांगले माहिती नसतील. मग इकडनं गेम प्लॅन करावी लागेल. विकेट्स घेतल्या तर मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल की तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. या मॅचमध्ये अजूनही तयार कायम आहे. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. सन्मान देत असताना बघतो आपण मोनिश देखील. मोनिशला माहिती आहे जास्त इकडनं विस्फोटक काय फटक्यांची गरज नाहीये. सिंगल डबलनं आपण सामन्याच्या जवळ क्लोज जाऊ शकतो. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतो रन्स आहेत स्कोरबोर्डवरती 46-46 झालेले आहेत. आता चेंडू शिल्लक बघतो आपण. येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. मोनिशला माहिती आहे त्याला स्ट्राईक हातामध्ये ठेवायचे, त्याच्यावरती आत्मविश्वास आहे. 12 चेंडू 16 धावा. समोर चेंडू होता. जर त्यानं विचार केल्यास मोठा फटका लावू शकला असता तो, मध्ये त्याने तसं केलं नाहीये. शांत डोकं ठेवलं आणि संयम बाळगला. त्याच्यावरती त्यांना आत्मविश्वास दाखवलाय. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सन्मान्य मरुदादा आमचे आणि प्रतीकदादांच्या माध्यमातून सुरू स्पर्धा आपल्या वडिलांच्या आठवणीला उजाळा देण्याचं कार्य आणि वडिलांच्या नावाचा कार्याचा उल्लेख व्हायसाठी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्पर्धेच्या 2024 स्पर्धा आपण पाहतोय. 80 ग्रामीण आणि उद्या मात्र ओपन हा तुम्हाला पाहायला मिळणार. त्यानंतर ऑल इंडिया ओपन म्हणजे 8 मात्र ते संघ खुल्या गटाच्या माध्यमातून एक रायगड ठाणा सामना तुम्हाला पाहायला मिळणार. असे तुम्हाला 89 सामने स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या पद्धतीने स्पर्धा सुरू आहे, ज्या पद्धतीने शुभेच्छांचा वर्षा आपण पाहतोय संपूर्ण जगभरातनं प्रतीकदादा आणि मोरे यांचं कौतुक केलं जातं, कारण स्पर्धा देखील तेवढी चांगली रंगते. 12 चेंडू आणि गरती 16 धावांची. राहुल डेफिनेटली आपण बघतो सध्या तरी या मॅचवरती लक्ष लागलेल्या 12 चेंडू शिल्लक 16ची गरज आहे. हा षटक निर्णायक आहे मच्छिंद्र सर. या षटकामध्ये कमी धावा खर्च केला 5 ते 6. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 मध्ये 10 धावा जरी राहिला तरी देखील इथं फाईट बॅक होऊ शकेल. बॉलिंग चांगली करावी लागेल, फिल्डिंग चांगली करावी लागेल. आता इकडनं गमवण्यासाठी काय राहिलं देखील नाहीये. 12 मध्ये 16 धावा रोखायच्या आहेत, त्या अनुषंगाने बॉलिंग करावी लागेल. मोसिंग बॉलिंग मार्कवरती आहेत. पहिला चेंडू बॉडीला ब्रश जरूर झाला असावा. बघूया अंपायर कॉल काय येतो. एक धाव झालेले कंप्लीट. सेकंडचा कॉल चेंडू आणि बॅटचा संपर्क. जे पी लगेच सांगत असताना एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोरबोर्डवरती रन्स आहेत बघतो आपण 47 झालेले आहेत. अजून या मॅचमध्ये बघतो आपण विजयासाठी चेंडू शिल्लक आहेत 11 मध्ये 15ची गरज आहे. चांगला सामना रंगेल. हो, क्लोज एन्काउंटर आहे मैदानावरती, कारण दोन्ही संघांनी तेवढीच ताकद लावली. मात्र सुरुवातीला असं वाटलं की ज्यावेळी 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्या असं वाटलं की सामना 4 षटकात टेंबोली संघ खुला करेल. मात्र मॅग्निफिसंट नवी मुंबई संघानं पुन्हा एकदा कमबॅक केलंय या मैदानावरती. मोसिमचा षटक निर्णायक असणार. अकुटपाचा आहे. पुन्हा ऑनसाईडला फटका. संयमाने खेळले. सेकंडचा कॉल आहे. फिकानं सेकंड रन कंप्लीट केलेली आहे. काय क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते दोघांमध्ये. बघतो आपण जो कॉर्डिनेशन हवा आहे, कारण का धाव घेण्यासाठी मच्छिंद्र सर यस नो वेट, धाव घ्यायची थांब नको, या सगळ्या गोष्टींचा वापर खूप महत्वाचा असतो. अन्यथा रनआउटची इकडनं बघतो आपण संधी असते. दोघांमध्ये बघतो आपण तालमेल खूप चांगला आहे. दोन्ही फलंदाजांना कळलंय की सिंगल डबलवरती आपण सामना जिंकू शकतो. मोठे फटके मारले, वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध खेळलं तर गडी बाद होऊ शकतो. एक चांगली स्ट्रॅटेजी आहे मैदानावरती. ना बादवरच्या त्या चुका काल महागात पडल्या होत्या RCC पेट अगेन्स्ट खेळत असताना. त्याच्यानंतर त्यानं डोक्याचा जास्त वापर केला. लास्ट मॅचमध्ये खूप चांगले ते खेळले आणि इकडनं आता तोच कदाचित गेम प्लॅन असावा टेंबोली टीमच्या माध्यमातून. इनसाइड आउट फटका देखील सुंदर. डीपमध्ये तिकडे फिल्डर आहे. सेकंडचा कॉल जरूर असेल. इकडनं चेंडू शिरसून फेक करेपर्यंत वेगानं 2 धावा झालेल्या आहेत. मोनीची तयारी तिसऱ्याची होती. मग आदित्य सांगत असताना की 2 वरती आपण थांबूया, अजून आपल्याकडे चेंडू शिल्लक आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली पुढे 50 कंप्लीट झालेली आहे. रन्स देखून बघतो आपण 51 धावपालकावरती आहेत. 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. अजूनही तयार या मॅचमध्ये. इकडनं एखादी विकेट घेतली गेली तर मॅच बनू शकते, यामध्ये शंका अजिबात नाही. चांगला सामना दुपारचा बघतो आपण. या मध्ये चांगली मॅच पाहायला मिळते. अकुटप्पाचा आहे. पुन्हा संयमानं खेळत असताना सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतो आपल्याला टेंबवलीच्या माध्यमातून. काय चांगलं क्रिकेट. आदित्य बोरला माहिती इकडनं जास्त काय रिस्क घेण्याची गरज नाहीये. सिंगल डबल आपण मॅच जवळ करूया, तो प्रयत्न आपल्याला प्रामाणिक पाहायला मिळतो. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड आपण बघतो 53 झालेला आहे. चेंडू शिल्लक येते बघतो आपण 8 आणि 8 मध्ये 9ची गरज आहे.
सेन्सेबल क्रिकेट. मागच्या 4 चेंडू तब्बल 7 धावा आल्यात राहुल मैदानावरती. गरज नाही चौकार षटकारांची असं निश्चित वाटलंय मैदानावरती फलंदाजांना आणि त्या अनुषंगाने खेळ आपण पाहतोय. सायंकाळच्या बातमध्ये रम्य सायंकाळ, अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा, प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये ही स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. अ व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल आवर प्रेझेंटर. यू वॉचिंग लेट जगन्नाथ मेमोरियल कप 2024. 8 चेंडू 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगेल. पुन्हा ऑन साईडला फक्त दिशा दिलेली आहे. मॉनिसा अगोदरच कॉल आहे की सेकंड डाव बनवायचीच आहे. काय सुंदर आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. क्वालिटी क्रिकेट. तर भिवंडीवरनं टेंबोलीचे बादशाह हॉटेलचे सर्व ओनर बादशाहबाई यांचं देखील या ठिकाणी मॅच पाहतात. त्यांचं देखील करू आपण स्वागत आणि बादशाहबाई यांच्या वतीनं अगदी टेंबोलीला गुड लक देखील देऊयात. आणि जर आपण इकडे उपस्थित असाल तर या व्यासपीठावरती बादशाह दादा आपलं स्वागत आहे. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. इट्स ओव्हर टू राहुल भोर. 7 चेंडू 7 धावा. शेवटच्या चेंडू या षटकातील खूप काही सांगून जाणार. यस राहुल. समोर खेळलेत विशीमध्ये फटका हवेत. मिसामिंग डाऊन द बॉल फिल्डर आहेत. महत्वाची विकेट आदित्य भोईरची. याच्या अगोदर सुंदर तो घेत होता. सिंगल डबलला सॅक रोटेट करत होता आणि इकडे हा शॉट चुकीचा होता की काय. जर सरळ बॅटने खेळले असते तर कदाचित सिंगल धावने पुन्हा सॅक रोटेट झाली असती. मात्र इकडनं लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न होता. विकेट मिळतीये. मॅच तर आपल्याला अजून कायम पाहायला मिळेल कारण का 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धावेची अजून गरज आहे. जरूर सामना रंगेल. याचीच राहुल आपण चर्चा करतोय. सिंगल डबल सामना जिंकता येऊ शकतो. मोठे फटके खेळले तर रिक्स होऊ शकते. आणि बघा ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलला चेंडू ऑन साइडला मात्र टर्न केला होता. मगांचा पहिल्या चेंडूवरती म्हणजे ही एकंदर ओव्हर दाखवली जाईल मैदानावरती. 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. व्हॉट अ मॅच आणि व्हॉट अ सामना. काय सामना रंगला मैदानावरती. समी करतो 14 चेंडू 17 धावा, 13 चेंडू 17 धावा. नंतर मध्ये 2 षटकामध्ये समी करतो 12 चेंडू 16 धावा. त्यानंतर आपण पाहिलं 11 चेंडू 15 धावा, 10 चेंडू 13 धावा, 9 चेंडू 11 धावा, 8 चेंडू 9 धावा, 7 चेंडू 7 धावा आणि आता समीकरण उरलंय 7 चेंडू 7 धावा. व्हॉट अ मॅच. प्रत्येक सामना बनतोय राहुल आज मैदानावरती. आज प्रत्येकी मॅच तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळेल. प्रत्येकी मॅच मध्ये तुम्हाला चुरस पाहायला मिळेल. प्रत्येकी मॅच मध्ये तुम्हाला थरार पाहायला मिळेल कारण का आज नामवंत टीम खेळतात. अखंड महाराष्ट्रभर ज्या खेळाडूंची चर्चा असते, महाराष्ट्रभर खेळाडू दौरा करत असतात, ते सगळे ग्रामीणचे स्टार तुम्हाला आज स्वर्गीय जगन्नाथ स्मृतीच्या चषकामध्ये खेळताना पाहायला मिळतील आणि असा सरार तुम्हाला कायम जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू शिल्लक 7ची गरज आहे. इकडनं कॅल्क्युलेशन काय असणार आहे. मैदानात बघतो आपण नवीन बॅटर आलाय खेळण्यासाठी. तोसिफ शेख आपल्याला पाहायला मिळाले की एक जबरदस्त चांगला फलंदाज आहे. त्याच्याकडनं कशा अपेक्षा असतील थोडीशी आपण प्लीज जास्त गाई करावी नंबर द्यायची विनंती. जो टाइम दिलेला आहे त्या टाइमामध्ये तुम्हाला सामना फिनिश करायचा आहे. मचिंद्र सर इकडनं काय असणार आहे कॅल्क्युलेशन. एखादी विकेट अजून इकडनं जर घेतली किंवा 1 ते 2 चेंडूचं डॉट आता तर आपल्याला मॅच शेवटच्या बॉलपर्यंत पाहायला मिळेल. ठीक. तर याच दरम्यान नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहात ती म्हणजेच टीम जीजी स्पोर्ट्स वाकळण आणि त्यांच्या विरुद्ध धानीव. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण आपल्या पूर्ण टीमला घेऊन कॉमेंट्री बॉक्ससमोर येऊन थांबायचं आहे. तिथनं एक टीम जाईल डगआउटकडे, एक टीम जाईल मैदानाच्या आत आणि मॅच फिनिश होण्याआधी दोन्ही टीम्सनं कॉमेंट्री बॉक्ससमोर सज्ज राहायचं आहे. धानीव आणि टीम वाकळण. 7 चेंडू 7 धावा. क्लोज एन्काउंटर. मजा अली सामान शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलाय. पहिलाच बॉल हवेमध्ये खेळलेत. मिसामिंग आहे डाऊन द बॉल. तिथं फिल्डर आहेत. सेकंड अटेम्प्ट मध्ये तिथं झेल पकडला बघतो आपण पार्थना आणि या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालेला आपण बघतो मचिंद्र सर. ही देखील मॅच रंगेल. आपण मगाशी सांगितलं मी ते विकेट डीजे. राहुल याचीच आपण चर्चा करत होतो. जेव्हा सिंगल डबल धावा आले होते तेव्हा सामना 5 टू नेट चालू होता. ऍक्शन रिप्ले बघा फ्रंट अँगलला. लवकर खेळला शॉट. बॅकलिप जास्त वरती नव्हती. हाय बॅकलिप नव्हती. फोर स्ट्रोक नव्हता. ताकदीचा कमी वापर आणि सुंदर जेल टिपलाय. दुसऱ्या अटॅम्प्ट मध्ये चेहऱ्यावरती स्मित असं दाखवलं आणि धक्का क्रमांक 4 मैदानावरती बाहेर होतोय. 5 चेंडू आणि 7 धावा. मागच्या 2 चेंडू राहुल 2 धक्के आलेत मैदानावरती. जबरदस्त हे आपल्याला मॅच पाहायला मिळते. ही देखील मॅच जी आहे प्रेक्षक आवर्जून आनंद घेतात. बरेचसे प्रेक्षक बघतो आपण ऑनलाईन देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आता बघतो आपण दोन्ही बॅटर नवीन आहेत या मॅच मध्ये. इकडे बघतो आपण आता सध्या तरी ऑल इज वेल दोन्ही टीम आपण म्हणू शकत नाहीये. मात्र बोनकुडे टीमचा आपण जर विचार केला तर इकडनं संघर्षच करायचा आहे. दुसरा पर्याय नाहीये. 5 चेंडू 7 धावा सहज होतील
असं म्हटलं जातं, मात्र इकडनं बनवणं एवढं सोपं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये मोठा संघर्ष रंगणार आहे. राहुल विघ्नेश तुम्ही कौतुक करायला विसरणार नाहीये, कारण विघ्नेशच्या जॉब पद्धतीने दाखवलं की मी हा सामना जिंकू शकतोय. कारण 69 नंबरची जर्सी परिधान केला, त्याची अॅक्युरेसी फार चांगली आहे, तो संयमाने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजीचा अचूक अंदाज घेतोय. मजा येईल सामन्यामध्ये. आत्मविश्वासाने क्रिकेट खेळत असताना बागफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज आहे, रन्स इकडनं चांगला मिळतील. या नशिबाचा दावा मिळत असताना जरूर तिकडे फिल्डर पोहोचलाय, मात्र चेंडू त्यांच्या माध्यमातून अडवला गेलाय का ते बघावं लागेल. वेगानं काय धावा कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बॅलेमध्ये आम्हाला तिथे चेक करायचंय. बघूया एक्झॅक्ट धावा आता इथं किती मिळतील, 2 की 3 की 4. आज चौकार असेल हर्षदच्या बॅट मध्ये तर मात्र डोकी वाढेल आणि पंचांचा इशारा चौकाराचा झालाय. या आपण वर या सामन्याकडे. राहुल मजा आली सामन्यामध्ये. जबरदस्त ही मॅच आपण स्वतः तिथे बघतो. आपण खेळाडूने सांगितलंय, त्याने खेळाडू दाखवलेली आहे की हा चौकार तुम्हाला हा रिप्लाय मध्ये पाहायला मिळेल. बागफोडला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज आणि चेंडू बघतो आपण विकेट इंडियामध्ये भरपूर वेगाने गेला आणि या शेवटपर्यंत तुम्हाला रिप्लाय मध्ये पाहायला मिळेल एक्झॅक्ट काय झालं. आणि फायनली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या बघतो आपण मॅच मध्ये पुन्हा कमबॅक झालेला आहे फायनली डोंबिवली टीम. राहुल काय कॅमेरा वर्क आहे, काय कॅमेरा वर्क. काल देखील आपण पाहिलं विक्रम सेलरनं 13 मिनिटं घेतली रिप्लाय साठी, मात्र काय कॅमेरा वर्क दाखवलं होतं. पूर्ण जीव लावला होता tenniscricket.in ने. आणि विक्रम दादाचं देखील आपण अभिनंदन करूया, त्यांनी देखील चांगला कस लावला होता आणि तो सामना सुपर ओव्हर मध्ये काल आपण पाहिला मैदानावरती. डेफिनेटली अजून या मॅच मध्ये बघतो आपण 4 चेंडू शिल्लक की 3 धावेची गरज. मॅच ऑन आहे सर, मॅच ऑन आहे. अजून या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. ओ द विकेट ना, चांगला चेंडू आहे, फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. डीप मध्ये तिकडे प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल नो वेट, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिटची गरज. हा एक्झॅक्ट काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा आणि पळापळी सुरू आहे सध्या तरी बघतो आपण. मॅच तेवढी क्लोज आलेली आहे. इकडनं अजून एक रनआउटची विकेट आली असती मच्छिंद्र सर, तर मॅच पुन्हा इकडनं बघतो आपण शेवटपर्यंत रंगतदार पाहायला मिळाली असती. आता अजूनही प्रयत्न सुरू आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत, विजयासाठी 2 धावेची गरज आहे. एखादी विकेट किंवा एखादी डॉट बॉल जर आली तर मॅच 2 मध्ये 2 आपल्याला पाहायला मिळेल, किंवा एखादा मोठा फटका सामना संपू शकेल. एक तर 2 विकेट, 1 मध्ये 3, 3 मध्ये 2 की 1 इथनं मात्र हा सामना जिंकता येईल. या येणाऱ्या 3 बॉल मध्ये एक मोठा फटक्याची गरज आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हो द विकेटला यावेळेचा चांगला चेंडू पर्यंत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. धाव इकडनं एकच मिळणार आहे, एकापेक्षा जास्त धाव मिळणार देखील नाहीये. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला बघतो आपण, एकूण झालेला आहे 61 धावा. चेंडू शिल्लक येतात बघतो आपण 2 आणि धावेची गरज 1. 1 मध्ये 2 असत्या तर अजून मजा असते. आता अजूनही मॅच आपण बघतोय. काल रात्रीची मॅच आठवतीये, तो सामना झाला होता बादुळ आणि पेट मध्ये. 2 मध्ये 1 ची गरज असताना मॅच सुपर ओव्हर मध्ये आपण बघितली होती मच्छिंद्र सर. येस राहुल सर, कारण मागच्या काल सामन्यामध्ये आपण तेच चित्र पाहिले की जिशानने 2 चेंडू मध्ये शेवटच्या 2 गडी बाद केले आणि तो सुपर ओव्हर सामना झालाय. का असा सामना आज पण होणार का? आज मात्र पैसा बसला राहुल. व्हॉट अ मॅच, ग्रेट मॅच. सगळ्या टीमनं संघर्ष बराचसा मोठा केलेला मॅच मध्ये. हो द विकेट ना, महत्वाचा चेंडू मात्र विजयाचा. फायनली हा फटका येत असताना मैदानाच्या आतमध्ये बघूया चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो की आतमध्येच आहे. आणि फायनली हा चौकार आणि 1 चेंडू राखत हा विजय संपादन केलेला आहे. डोंबिवली टीम अभिनंदन. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. मी तुमचं देखील मनापासून आभार. चांगले खेळात, आता हार्ड लक टप लक आपण देऊ लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. तर या आपण साहिल दादाच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देतोय. सॅमी आपल्या सोबत आहे. या आपण मॅन ऑफ द मॅच देऊयात. सामनावीराचा पुरस्कार आणि कॉमेंट्री बॉक्स मॅन ऑफ द मॅच अनाऊन्स करायचं आहे. राहुल, तो प्रतीक पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे. आणि आधी आपण सॅमीला सन्मानित करतोय. जो पण